माळशिरस तालुक्यातील महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचेतन घोडके यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आरोग्य केंद्राच्या स्वयंसेविका यांनी गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषद मुख्यालयात हिया मांडला होता। त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन आपली तक्रार मांडली। डॉक्टर घोडके यांची बदली करून चौकशी करण्याची मागणी केली। पहा माध्यमांसमोर स्वयंसेविका यांनी काय काय तक्रारी मांडल्या। नमस्ते, मी आशा वर्कर आहे। संजीवनी सतीश गोडसे, महाळुंग PSCची आशा आहे। खंडाळी उपकेंद्र दत्तनगरचा भाग आहे। आम्ही महाळुंगवरून आलो आहे। आमच्या PSCचे MO डॉक्टर सचेतन घोडके सरांविषयी तक्रार आहे आमची की आम्हाला म्हणजे कुठली वागणूक चांगली मिळत नाहीये आणि कामाविषयी सगळी मनमानी आहे। त्यांच्या म्हणजे त्यांना स्वतःला जे वाटतंय ते तसंच काम करून घेतलं जातं। आम्ही सांगितलं तर ते म्हणतात की मला माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे आणि PSCचा दवाखाना म्हणजे एवढा मोठा असून पण तिथं सगळ्या सोयीसुविधा असून पण कुठली डिलिव्हरी ऑपरेशन केलं जात नाही। एखादी डिलिव्हरीची बाई आली तर तिला विचारलं जातं की तुम्हाला इथं डिलिव्हरीला यायला कुणी सांगितलं आणि एखाद्या आशाने आणलं तरी पण तुम्हाला कुणी सांगितलं असं विचारलं जातं। आणि दुसरी गोष्ट, आशांना तर म्हणजे कुठल्याच ह्याला किंमत नाहीये। आशा म्हणून किंवा तिथं PSCत आम्ही आहे म्हणून कुठलीच किंमत नाहीये आम्हाला। 22 तारखेला आमच्या सुपरवायझरांनी आम्हाला प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी मीटिंग ठेवली होती। त्या दिवशीचं 1 वाजता की गर्भसंस्काराचं ट्रेनिंग पण होतं। मग आम्हाला 10 वाजता मॅडमनी बोलवलं होतं। आम्ही 10 वाजता PSCमध्ये आलो होतो। तर सरांनी तिथं PSCमध्ये तुमचं काय काम आहे म्हणून याच्याद्वारे आम्हाला देवकळे सर आहेत HA म्हणून, त्यांच्याद्वारे PSCतून हाकलून काढलं बाहेर आम्हाला। आम्ही सगळेजण बाहेर PSCच्या बाहेर गेलो आणि तिथं उभा राहिलो होतो। अक्षरशः म्हणजे रडकुंडी आलतो, रडलोच थोडक्यात। मग त्यावेळेस आमच्या सिस्टर आल्या, त्यांनी आम्हाला आतमध्ये आणलं होतं। जगताप सिस्टर त्यांनी आम्हाला आतमध्ये आणलं, असा प्रकार आहे। आणि बऱ्याच गोष्टीचं आहे। भागातून लाभार्थी आणला तर त्याला तुम्हाला कुणी सांगितलं इथं यायला असं विचारलं जातं। सोनोग्राफीची चिठ्ठी मागाय एखादा लाभार्थी आला तर त्या ANCलाच बोलवलं जातं, तिच्या घरातल्यांजवळ दिली जात नाही। बरं, आता मागणी काय ते सांगा। आमची अशी मागणी आहे की त्या सरांची सचेतन घोडके सरांची बदली करावी, डॉक्टरांची बदली करावी आणि आम्हाला दुसरा चांगला MO द्यावा, अशी आमची मागणी आहे। सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी विकृत मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला। यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या, विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्नावस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला। अशा नालायक स्त्री लंपट मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी आणि या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला। त्याचप्रकारे राज्यभरात पूजा चव्हाण, बदलापूर करुणा मुंडे शर्मा, स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतची छेडछाड, सरपंच देशमुख हत्या प्रकरण, जालना येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडी सळीने चटके देऊन अमानुषपणे केलेली मारहाण, राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहेत। या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमा चिंचोळकर, ज्योती गायकवाड, सुमन जाधव, शोभा बोबे, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, विजयलक्ष्मी झाकणे, सलीमा शेख, छाया हिरवटे, पूनम भालेकर, गौरी यदिमनी, मंकल जाधव, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, धोंडप्पा तोरणगी, हाजी मलंग नदाफ, धैर्यशील बाबळे, शिवाजी साळुंखे, भीमा गायकवाड, अभिलाष अच्चुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितीताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हाकलून दिलं पाहिजे। कारण हे सरकार जे आहे ते दरोडेखोर, चोर आणि
महिलांचे रक्षण करणार नाहीये. आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे, असे हे गोरे मनाने काळे आहेत. बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी आम्ही जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे. साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे. त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत. या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये. बँकेमध्ये टेम्पररी पीटीसीची भरती करणे, शिपाई व लिपिकाची भरती करणे, विशेष सहाय्यकची भरती करणे, संघटनेची ताब्यात घेतलेली कार्यालये परत करणे तसेच कराराचे पालन करणे या अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन औरंगाबाद सोलापूर युनिटतर्फे 6 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर शाखेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. 24 फेब्रुवारी 2025 रोजी स्वाक्षरी मोहिमेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये 28 फेब्रुवारी रोजी मागणी दिवस बॅचेस लावून काम करण्यात आले. 2 मार्च रोजी ऑल इंडिया फेडरेशनची कार्यकारिणी सभा पार पडली. त्याचाच एक भाग म्हणून 6 मार्च रोजी विविध शहरातील झोनल ऑफिस समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यापुढील आंदोलनात 9 मार्च रोजी सोशल मीडिया कॅम्पेन, 12 मार्च रोजी सर्व झोनल ऑफिस समोर धरणे कार्यक्रम, 17 मार्च रोजी मुख्य कार्यालय लोकमंगल समोर धरणे व मास डेप्युटेशन आणि 20 मार्च 2025 रोजी देशव्यापी संप करणार आहे. या आंदोलनात शहरातील प्रत्येक शाखेतील महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनास कॉम्रेड सरिता कुलकर्णी, कॉम्रेड अतुल कुलकर्णी, कॉम्रेड संतोष चित्ताळकर, कॉम्रेड अविनाश मगर, कॉम्रेड किरण श्रीगिरी आणि अधिकारी वर्गाचे कॉम्रेड सागर दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड मंडलिक, कॉम्रेड आईवले, कॉम्रेड शिल्पा कुलकर्णी, कॉम्रेड श्रीदेवी मेंगुले, कॉम्रेड सचिन काळे, कॉम्रेड सुजाता होंडरे यांनी विशेष परिश्रम घेतले. संघर्ष केल्याशिवाय काय मिळणार नाही आणि संघर्ष केल्यानंतर जे जिवंतपण आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपण जे ह्या 2-3 दिवसापासून बॅच वेअरिंग म्हणा, सिग्नेचर कॅम्पेन ह्याद्वारे जे MD साहेबाला आपण एक आपलं जे विरोध आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आपण 100% यशस्वी झालेलंच आहे, त्याच्यामध्ये काय शंकाच नाही आहे. आणि हे आता जे राहिलेलं आहे ते तुम्हाला म्हणजे थोडक्यात मला सांगायचं असं वाटतंय. हे जे आपले टेम्पररी लोक आहेत, 3 टेम्पररी लोक आहेत आपल्या बँकेत, एक स्वतः MD आणि 2 ED, आणि आपण सगळे लोक मस्टरवर राहणारे परमनंट लोक आहेत. तर आपली मागणी हे रास्त राहणार. हे लोक आज 1 वर्ष आहे, दुसऱ्या वर्षी हे निघून जातील. हे चमचे लोक, हे सरकारला बूट चाटणारे लोक, हे आज आपल्या मागं आपल्यावर राज करण्यासाठी आपल्याला काय पण संदेश देतात किंवा सर्क्युलर करतात. पण यांना अजून माहीत नाही एबीची काय ताकद आहे. एबी जेव्हा उभं राहतील तेव्हा चांगले लोक, चांगले मॅनेजमेंट गुडघ्यावर येऊन उभारते हे आपल्याला माहिती आहे. आतापर्यंत इतिहास आपण बघत आलेले आहे. आता हे जे MD आहे आपलं लोकमंगल म्हणजे आपण ज्याला मात्र आपलं आई समजतो, या आपले बँक हे लोकमंगलला विकण्यासाठी काढलेलं आहे. शेम ऑन दिस MD, शेम ऑन, शेम ऑन. महिलांना समानता देण्याकरता गतिमानता या ब्रीद वाक्याखाली यंदाचा जागतिक महिला दिन भारतात साजरा होत आहे. या निमित्ताने महिला दिनाच्या 2 दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांची उपस्थिती होती. त्वचातज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते यांचे सुंदर मी होणार या विषयावर व्याख्यान झाले.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महिलांच्या स्वतःला आश्वासित करते, मी संतुलित शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व निरामय आरोग्य मिळवेन आणि जतन करेन या बॅनरवर सर्व महिला अधिकाऱ्यांनी सह्या केल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगसाठी दिल्लीला असल्याने त्यांनी तिथून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला. त्या संदेशाचे वाचन अमृत नाटेकर यांनी केले. सुंदर मी होणार या आपल्या व्याख्यानात डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे अतिशय गरजेचे आहे असे सांगताना उपस्थित महिला कर्मचारी अधिकारी यांना त्वचेच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन करत या टिप्स दिल्या. आशीर्वाद सर यांनी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या निमित्त शुभ संदेश दिलेला आहे, तो वाचून दाखवतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या महसूल विभागातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना सादर प्रणाम. उद्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. या निमित्ताने मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज महसूल प्रशासनातील आपल्या योगदानामुळे आणि सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विविध कामांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार. दैनंदिन जीवनात काम करताना येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सर्वजणी आत्मविश्वासाने तोंड देत आहात. शेत शिवारातील दौरा असो की निवडणूक काळातील कामकाज, कार्यालयातील पत्राचा मसुदा तयार करायचा असो की एखाद्या महसूल प्रकरणातील निकाल, तुम्ही तितक्याच कार्यक्षमतेने ते काम पार पाडित आहात आणि स्वतःच्या कर्तृत्वाची छाप सोडत आहात. याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील महिला असून जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी म्हणून तो वारसा आपण सार्थपणे सांभाळत आहात. यापुढेही आपण आई, बहीण, पत्नी, नोकरदार महिला आणि सर्वात महत्त्वाचे माणूस म्हणून असणारी भूमिका अशाच उत्साहाने, हिरिरीने आणि कार्यक्षमतेने पार पाडाल याबद्दल दुमत नाही. पुनश्च एकदा आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा. 8 मार्च 2025 महिला दिनाचे औचित्य साधत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात सर्व महिला शिक्षिका, प्राध्यापिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ॲक्सेलरेट ॲक्शन या यंदाच्या जागतिक महिला दिन 2025च्या थीमवर आधारित सत्कृत्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि समानता, सशक्तीकरण आणि प्रगती यांना गती देण्यासाठी ॲक्सेलरेट ॲक्शन हा केवळ एक विचार नाही, तर तो एक परिवर्तनशील प्रवासाची सुरुवात आहे. प्रत्येक कृतीतून महिलांचे सक्षमीकरण, संधीची समानता आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे येऊन योगदान देत आहोत, असे मत प्राचार्य युवराज मेटे यांनी मांडले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्याने पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील मेसर्स शाह चिमणलाल जगजीवनराम या गूळ व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन गूळ न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत सोलापूरच्या व्यापाऱ्याविरोधात पालघर डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. धर्मेश दिलीप शाह राहणार डहाणू, जिल्हा पालघर यांनी सोलापूर येथील व्यापारी पुष्कर पुण्य ट्रेडिंग कंपनीचे प्रदीप महावीर जैन याच्या विरोधात पालघर येथील डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 6,63,000 रुपये अनामत रक्कम घेऊन 25 टन गूळ देतो म्हणून माल न देता टाळाटाळ करत फसवणूक केली आहे. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी न्यू साईबाबा ट्रान्सपोर्ट कंपनी लातूर येथे घडली. धर्मेश शाह यांचा शाह चिमणलाल जगजीवनदास कंपनीच्या होलसेल गुळाचा व्यवसाय आहे. ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील व्यापारी तसेच कारखान्यातून गूळ खरेदी करतात आणि इतर व्यापाऱ्यांना होलसेल दराने विकतात. सोलापूरच्या प्रदीप जैन या आरोपीकडून अनेक वेळा गूळ खरेदी केला, त्यामुळेच नेहमीप्रमाणे गुळाची ऑर्डर दिली. UK फार्मर प्रोसेस कंपनी लिमिटेड माझगाव येथे त्यांचा खरेदी केलेला गूळ आहे आणि तो 30 किलो पॅकिंगमध्ये आहे. प्रति टन 26,500 दर आहे. उद्या ट्रक पाठवा, 834 कट्टे म्हणजेच 25 टन गूळ त्या भावात दिला जाईल असे सांगितले.
मला समोर पेमेंट करावयाचं आहे म्हणून ऑनलाईन पैसे माझ्या खात्यावर RTGS करा असे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीच्या शब्दावर विश्वास ठेवत सोलापूरच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात 6,63,020 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. आरोपी प्रदीप जैन यांनी सांगितल्याप्रमाणे न्यू साईबाबा ट्रान्सपोर्ट कंपनी येथे गूळ भरण्यासाठी पाठवला. मात्र 2 दिवस झाले तरी गूळ ट्रकमध्ये भरला नाही. त्याच्याकडे फोनवरून चौकशी केली असता कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे गुळाचा पुरवठा होऊ शकत नाही असे म्हणत टाळाटाळ करून 25 टन गूळ न देता 6,63,000 रुपयांची फसवणूक केली आहे. अशा आशयाची तक्रार पालघर डहाणू पोलिसात देण्यात आली आहे. मी डहाणूवरून चिमल्ला जगजीवनदासचा सुपुत्र बोलतो, दिलीप शाह. 31/1/2025 रोजी पुष्कर पुण्य ट्रेडिंग कंपनी सोलापूर प्रोप्रायटर प्रदीप महावीर जैन यांनी माझ्याबरोबर UK ट्रेडिंग माजलपूर गूळ पावडरचा व्यापार 2650च्या भावाने व्यापार केला आणि दुसऱ्या दिवशी ट्रक पाठवायला सांगितला. मी ट्रक पाठवली माजलपूरला आणि त्या दिवशी नेमकं त्याचा फोन आला, RTGS करा. तर मी 6,63,020 रुपयाचा पेमेंट त्यांना केला. 3 दिवस गाडी उभी राहिली, माल भरून दिला नाही आणि गाडी रिटर्न आली. त्याचे 6,500 रुपये खोटीचे आणि डिझेलचे पैसे मी दिला ट्रान्सपोर्टरला. बँकेमार्फत पैसे दिले 6,500 आणि मी 1 महिनाहून अधिक झाला. तर मी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. माझी फसवणूक केली त्याने. लग्नसराई सुरू आहे. अवतीभोवती अनेक लग्ने होत आहेत. त्यातही आणखी एका लग्नाची गोष्ट पण जराशी वेगळी. शासकीय सावित्रीबाई महिला राजगृहात राहणाऱ्या अनाथ पूजाचे आज अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झाले. शासनाच्या अनाथाश्रमातील ही कन्या आज सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. एरवी रुक्ष भासणाऱ्या प्रशासनाची ही एक संवेदनशील किनार कन्या पाठवणी करताना पापणांच्या कडाही ओलावून गेली. ची सौका पूजा शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातील कन्या आणि अण्णासाहेब सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपुत्र यांचा शुभ विवाह सिडको N4 मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवचनांच्या वर्षावात आशीर्वादरूपी अक्षरांचे शिंपण होऊन पार पडला. अनाथ मुलींना सक्षम आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे तर समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. पूजाच्या विवाहाने दाखवून दिले की योग्य प्रयत्न आणि संवेदनशील दृष्टिकोन असेल तर अनाथ मुलींनाही आपल्या हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकते. हा विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलींना भविष्यासाठी नवी दिशा मिळू शकते. भविष्यात अशा उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप मिळावे अशीच समाजाची अपेक्षा आहे. सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता असून त्यांना शोधून काढावे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्याकडे केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आढळून आले. ही बनावट कागदपत्रे ताबडतोब रद्द करावीत आणि ही बनावट कागदपत्रे या बांगलादेशी घुसखोरांना कुणी तयार करून दिली याची सखोल चौकशी करावी. लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावे मतदार यादीत देखील असल्याचे आढळून आले होते. बांगलादेशी घुसखोर शहर जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली.
निवेदन देताना भाजप सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, अनंत जाधव, सोमनाथ केंगनाळकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वागसे, अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवी कैयावाले, चिटणीस बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीकांत गाडगे आदी उपस्थित होते. काल जे बांगलादेशी 12 बांगलादेशीयांना अटक करण्यात आली MIDC अक्कलकोट MIDC मध्ये, या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही 12 पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत MIDC मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी. कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो. लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगावमध्ये काही बांगलादेशीयांची मतदार यादीत नावं आली होती. त्या संदर्भातही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही 12 पेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी. यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अमृत 2 योजनेकरता 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने त्वरित पाठवावा. यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले. पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा मनपाला देण्याबाबत वनसचिवांना सूचना देखील दिल्या. दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या, शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसेच इतर कामे अमृत 2 योजनेतून करण्याकरता सोलापूर महानगरपालिकेने त्वरित 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा. यातील शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्यासाठी 100 कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील तसेच उर्वरित निधीही देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. देगाव येथे 350 कोटी रुपये खर्चून BOT तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिसारण केंद्र बांधून तेथे TTP प्लांट उभा करून शुद्ध केलेले पाणी NTPCला द्यावे आणि NTPC सध्या वापरत असलेले 80 MLD पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावे अशी योजना प्रस्तावित आहे. या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांना पाठवून पाहणी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महानगरपालिका मुलींची मराठी शाळा क्रमांक 26 कॅम्प येथे आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांनी शिक्षणाचा वारसा पुढे नेणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फैयाज शेख यांनी केले. मुलांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले, जिजामाता, फातिमा शेख, इंदिरा गांधी, अहिल्याबाई होळकर व इतर कर्तृत्ववान महिलांची माहिती देऊन महिलांचे महत्त्व सांगितले. कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात शाळेतील मुलींनी विविध वेशभूषा धारण केल्या होत्या. या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. महिला पालकांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार विजेत्या महिलांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका गजाला शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती साळुंखे, महादेवी कुंभार, शकुंतला माने, संगीता साळुंखे घोडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार शुभमंगला लोलू यांनी केले. कार्यक्रमास पालक महिला उपस्थित होते.